सोन्याचं पत्र बदलायचं कसं कानात सांगायचं बघितलं का? काय दादा माझ्याशी बोल ना डायरेक्ट, तू तिला कशाला सांगतोय? अरे तिला म्हणलं चहा पाणी झाला का नाही, पाहुणा आल्यात का धरणं. काय सांगितलं कानात? काय सांगितलं म्हणजे तुम्हाला काय माहितीच नाही? हे आमचं पत्र बदलणं व्हाय नाही अजून. अगं ते मी करू का मग? आमच्या हातात थोडे येते, तुमचं तुम्ही करा ना घराचं पत्र काय असेल ते. तुमचं लग्न झालं, म्हातारीचं दुखणं झालं, किती विचारलं का? म्हातारीच्या दुखण्याला किती लागले? 10 लाख रुपये लागले. अण्णा तुम्हीच सांगा त्यांना. अण्णा काय नाही, सहज आले होते मी. दादाला विचारलं, ते आता आई जाऊन 4 महिने झालेत ना, मग सोनं काय केलंय नाही का, आता आई नंतर माझंच आहे ना सोनं. मग ते सोनं मागायला आलते तर दादा आणि वहिनी बघा भांडतच चाललेत माझ्या संग. नाही नाही, पण मला काय म्हणायचंय की सोनं तू महागते आज. हा तुझं लग्न हे आमची जबाबदारी आम्ही पार पाडली ना. हा ना, तुम्ही जबाबदारी पार चांगलं थळ बघून सण दिलं ना. आता तुम्ही जबाबदारी पार आता मला मुलाला बघायला पाहिजे, मुलीला बघायला पाहिजे. निम तरी निम्म तरी द्या ना मग सोनं. सध्या माझा जीव आहे तोपर्यंत नाही ना देऊ शकत मी. अहो अण्णा पण आई उद्या माझी काय सोय? आई गेल्यावर काय नाही मग त्या सांभाळतात ना तुम्हाला. आम्ही कशाला सांभाळू? आणि मग आता तुम्हाला आमचा काय संबंध? आता तुम्हाला तर हिस्सा लागतो, मग बापाला सांभाळ. आता म्हातारीचं केलं आम्ही सगळं. 4 दिवस आले तर ठीक आहे सांभाळू, पण तुम्ही असं सांभाळायचं कसं काय आमच्याकडे? नाही तसं नाही. आता म्हातारीचं दुखणं सगळं आम्ही केलं ना, खर्च सगळं केलं. माझे पण सासू सासरे का? मी तुम्हाला असं म्हणणार आहे माझ्या सासू सासऱ्यांना इथं आणून ठेवतो, तुम्ही सांभाळा. मी असं बोलेल का? मी असं बोलेल का? नाही ना. मग तुम्ही तुमचा बाप सांभाळा ना का? तुम्हाला तेवढं जड झालंय. कालवा करू नका, आपल्याला द्यायचं नाही त्यांना, आपण जाऊ. द्यायचंय का नाही सांगा, नाही तर आम्ही कोर्टात जाऊ. तुम्हाला जिथं जायचं ते देणार नाही मी म्हातारीची दागिने. कचेरी कोर्ट काय करू नका. काय कचेरी कोर्ट हे चांगलं नाहीये काय. आणि आम्ही असे किती पावसाळ्याने किती उन्हाळे खाल्लेले आहेत. कचेरी कोर्टाच्या कधी आयुष्यात नादी लागू नाही. अहो अण्णा पण निम्म तरी सोनं दिलं पाहिजे ना त्यांनी. नाही निम्म सोनं तुला दिलं पाहिजे हे तू म्हणते हे बरोबर आहे, पण सध्या नाही ना. आता हे कर्ज झालेलं म्हातारीचं दवाखान्यात महिना 1.5 महिना होते, ते 4-5 लाख रुपये कर्ज झालं. मग आता हे कर्ज कोणी फेडायचं? मग पुढं मागा मी करेनच ना हे कर्ज फेटल्यानंतर. ती त्यांची जबाबदारी आहे ना अण्णा. नाही पण ते जबाबदारी माझी सुद्धा आहे ना. म्हातारी जबाबदारी 4 महिने झालं म्हणून आलतो आम्ही. त्याच्यासाठी नाही आले तुम्ही, सोनं मागायसाठी आले ना. 4 महिने झाले आता आई जाऊन. मग म्हणलं आता दिलेच पाहिजे, तुम्ही स्वतःहून तर काय दिलं बिल मिळाल्यानंतर मी करेनच ना तुम्हाला सोनं. नाही ऊसाचं बिल गेल्यावर सोनं करणार होय त्यांना. हा आणि आपले घराचं काम करायचंय, वावर नीट करायचंय, पाईपलाईन ती काय कशाने करायची? अरे दादा तू कमव ना तुझं, तू का नानाच्या प्रॉपर्टीवर टपलाय? नानाची प्रॉपर्टी कसली? बाप दादाची प्रॉपर्टी ती. हा मग मी हिस्सा मागतीये का त्याचा? मी माझं सोनं मागतीये. तुम्ही तुमच्या मदतीने वर्ष श्राद्ध झाले तरी देताना. हा